नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउजचं फुल स्टिचिंग। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघू शकता इथे सर्वात पहिले आपण जो फ्रंट पार्ट आहे त्याला अस्तर जे आहे ते मेन फॅब्रिकला जोडून घेतलेला आहे। समोरच्या भागाला साइड पीस आणि कटोरी जी आहे ते त्याला अस्तर आतमधल्या साइडने जोडून घेतलेला आहे। आणि त्यानंतर बघू शकता इथे अशा पद्धतीने आमोरासमोर ठेवायचे आहे आपल्याला। जे अस्तर आहे ते अगदी आतमधल्या साइडने कडेने जोडून घेतलेला आहे आणि अस्तरच्या बाहेर एक्स्ट्राचा कापड जो आहे तो सुद्धा कट करून इथे अशा पद्धतीने जो फ्रंट पार्ट आहे तर बघू शकता इथे दोन्ही साइड पीस आणि कटोरी जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला आमोरासमोर ठेवायचे, जेणेकरून आपल्याला म्हणजे भाग जो आहे तो उलट-सुलट साइडने जोडला गेला नाही पाहिजे। तर असं नवीन जे शिकणारे असतात त्यांच्या हातून सहसा होऊ शकते। तर असं होऊ नये यासाठी आपल्याला सर्वात पहिले अशा पद्धतीने जे दोन्ही चारही पार्ट आहे ते अगदी अशाच पद्धतीने आमोरासमोर ठेवायचे। आणि बघू शकता इथे जो टॉक्स आहे तो 1.5 ते पावणे 2 इंचाचा टॉक्स आहे। तो टॉक्स आपल्याला व्यवस्थित कटिंग करताना लावायचा आहे, की जेणेकरून आपल्या ब्लाउजला सुद्धा कटोरीसारखा व्यवस्थित असा पफ यायला पाहिजे। नाहीतर कधी-कधी प्रिन्सेस कट ब्लाउजचा पफच येत नाही, तर त्यासाठी आपल्याला जो टॉक्स आहे तो सुद्धा आपल्याला इथे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। आणि साइड पीस आणि कटोरी जोडताना आपल्याला खालून जोडत न्यायची आहे वरपर्यंत, की जेणेकरून साइड पीस आणि कटोरीचा जो भाग आहे तो वर खाली होऊ नये यासाठी आपल्याला जोडताना सुद्धा वरपासून न जोडता म्हणजे खालून वरपर्यंत आपल्याला इथे जोडत न्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि त्याच्यानंतर याला सिंगल शिलाई लावल्याच्या नंतर इथे डबल शिलाई सुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे अगदी 1.5 इंचाचं अंतर सोडून आपल्याला डबल शिलाईची टिप जी आहे ती इथे लावायची आहे। तर इथे अशा पद्धतीने आपलं फ्रंट पार्ट जे आहे ते एक शिवून झालेला आहे। तर पाहू शकता आणि पफसुद्धा अगदी व्यवस्थित अशा पद्धतीने आलेला आहे। आणि हे जे ब्लाऊज आहे ते आपलं 32च्या मापाचं आहे। त्याचप्रमाणे आता आपल्याला दुसरंसुद्धा इथे फ्रंट पार्ट आणि साइड पीस आणि कटोरी जोडून घ्यायची आहे। तर बघू शकता यालासुद्धा आपल्याला खालून वरपर्यंत जोडत न्यायचं आहे, म्हणजे आपला साइड पीस आणि कटोरी जी आहे ती व्यवस्थित जोडलं जातं, वर खाली ते होत नाही। त्याच्यामुळे वर खाली झाल्यामुळे आपलं ब्लाऊज बिघडण्याचे चान्सेस असतात, पफसुद्धा आपला नीट व्यवस्थित येत नाही। याच्यासाठी सर्वात पहिले आपल्याला जो कटोरी आणि साइड पीस आहे ते जोडणं खूप म्हणजे व्यवस्थित जोडणं खूप महत्त्वाचं आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने दोन्ही जे फ्रंट पार्ट आहे त्याला आपले जोडून झालेले आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला ह्याच्यामध्ये पॅड कशा प्रकारे अटॅच करायचे ते सुद्धा मी समोर तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता जे नवीन शिकणारे असतात त्यांनी आवर्जून नक्की बघा। तर बघू शकता इथे पफ आपला अगदी व्यवस्थित परफेक्ट असा इथे प्रिन्सेस कटचा तयार झालेला आहे। त्याच्यानंतर इथे आता जो अस्तर आहे आपला, ह्या अस्तरला सुद्धा आपल्याला एकमेकाला ज्याप्रमाणे आपण साइड पीस आणि कटोरी जोडलेली आहे प्रिन्सेस कटची, त्याचप्रमाणे हा सुद्धा आपल्याला इथे खालपासून वरपर्यंत जे आहे ते जोडत न्यायचं आहे। आणि याला सुद्धा आपल्याला सिंगल टीप लावली तरी याला चालतं। तर नेहमीप्रमाणे अशाच पद्धतीने आपल्याला दोन्ही भाग जे आहे ते अगदी जोडून घ्यायचे आहे। तर इथे सुद्धा बघू शकता आपला अशाच पद्धतीचा आपला जे काही अस्तर जे आहे ते जोडून झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर इथे बघू शकता आता आपल्याला दुसरं सुद्धा त्याचप्रमाणे जोडून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला याला ट्रिपल अस्तर झालेलं आहे। एक मेन फॅब्रिकला सुद्धा आपण एक अस्तर जोडलेलं आहे। आणि आता हे तिसरं अस्तर हे सुद्धा आपल्याला इथे अशाच प्रकारे जोडून घ्यायचं आहे। तर आपल्याला जे अस्तर आहे ते आता आपल्याला आतमधल्या साईडने जोडून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे जी शिलाई आहे ती आपली अंडरग्राऊंड यायला पाहिजे अशा पद्धतीने जे अस्तर आहे आपल्याला इथे आता सर्वात पहिले जोडून घ्यायचं आहे। फक्त याला आपल्याला गळा, शोल्डर आणि त्यानंतर मुंड्याचा भाग जो आहे तो सर्वात पहिले जोडून घ्यायचा। तर
तर बघू शकता इथे आपलं जे आहे ते आता जोडून झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीने जो आहे तो पॅड अटॅच करायचा आहे। तर कशा पद्धतीने हा जोडायचा, तर सर्वात पहिले आता आपल्याला जो मेन आहे आपली टक्स पॉईंट आपला कुठे आहे तो बघायचा। तर वरून अर्धा इंच सोडायचा, आपण शोल्डर जोडतो त्याच्यापासून आपल्याला टेप सरळ खालपर्यंत जोडत आणायचा आणि जिथे आपला 10 बघू शकता इथे 10 इंचावर टक्स पॉईंट घेतला होता तिथे आपल्याला चॉकनी मार्क करायचा आहे। तर अशा पद्धतीने आणि त्याच्यानंतर जो आपला पॅड आहे तो इथे अशा प्रकारे आपल्याला ठेवून डायरेक्ट आपल्याला मशीननी जोडून घ्यायचा आहे। तर पाहू शकता इथे तर अशा पद्धतीने जो पॅड आहे आपल्याला अगदी परफेक्ट असा शिलाई लावायची याला। तर म्हणजे शिलाई लावल्यामुळे जो पॅड आहे आपला इकडे तिकडे अजिबात हलणार नाही आणि ब्लाऊजची समोरची जी फिटिंग आणि फिनिशिंग आहे ती सुद्धा व्यवस्थित येणार। तर आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे आणि फिटिंग आहे ती व्यवस्थित येणं खूप जास्त गरजेचं असतं। त्यासाठी आपला पॅड जो आहे तो अगदी व्यवस्थित टक्स पॉईंटवर बसणंसुद्धा गरजेचं असतं। तर त्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने जो आहे आपला पॅड व्यवस्थित जोडून म्हणजे शिवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर साईडनी जे पूर्ण शिलाई आहे फिटिंगच्या साईडनी हुकलूकच्या साईडनी आणि खालच्या साईडनी ह्या 3 शिलाई आपल्याला लावून घ्यायच्या आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने परफेक्ट असा आपला पॅड जो आहे तो व्यवस्थित ब्लाऊजमध्ये स्टिच करून झालेला आहे आणि त्याच्यानंतर जे काही आपल्याला आहे फिनिशिंगचं कापड ते सुद्धा आपलं बाहेर आलेलं असेल तर ते सुद्धा आपल्या इथे कट करून घ्यायचं। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने आपला जो पॅड आहे लावून परफेक्ट असा जोडून झालेला आहे। तर आता दुसऱ्या साईडचा सुद्धा आपल्याला त्याचप्रमाणे जोडून घ्यायचा आहे। जो आपला टक्स पॉईंट आहे तो सर्वात पहिले आपला मेन टक्स पॉईंट आहे तो टक्स पॉईंट आपल्याला मोजायचा आणि तिथेच आपल्याला जो आपला पॅड आहे तो तिथे मशीनने शिलाई लावून जोडून घ्यायचा असते। म्हणजे शिलाई लावल्याच्या नंतर जो पॅड आहे आपला हलत नाही आणि त्याच्यानंतर तो अगदी व्यवस्थित परफेक्ट जागी बसतं। त्याच्यामुळे जे आहे ते समोरच्या साईडची फिनिशिंग अगदी व्यवस्थित येतं। तर अशाच पद्धतीने आपल्याला जोडल्याच्या नंतर तिन्ही साईडनी जे आहे ते शिलाई लावून घ्यायच्या। पॅड जर आपला व्यवस्थित जागी बसला नसेल तर आपल्या ब्लाऊजची जी आहे समोरची जी फिनिशिंग आहे आणि फिटिंग ते व्यवस्थित येणार नाही। त्यासाठी सर्वात पहिला आपल्याला जो पॅड आहे आपला तो व्यवस्थित अटॅच करणं खूप जास्त गरजेचं आहे। तर बघू शकता इथे दोन्ही साईडचे जे आहे ते आपले फ्रंट पार्ट तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर खालच्या साईडनी इथे आपल्याला आता लावून घ्यायची आहे हातशिलाईची पट्टी आणि ही हातशिलाईची पट्टीसुद्धा बाहेरच्या साईडनी लावून आतमधल्या साईडनी पलटून घ्यायची आहे। तर अशाच प्रमाणे आपल्याला दोन्ही साईडच्या जी हातशिलाईची पट्टी आहे दोन्ही भागाला ह्याचप्रमाणे आपल्याला जोडायची आहे आणि त्याच्यानंतर जी आयपट्टी आणि हुकपट्टी आहे तीसुद्धा आपल्याला इथे जोडून घ्यायची आहे आणि त्यानंतर गळ्याला आपल्याला पायपिंग करायची किंवा तुम्हाला जे काही आवडत असेल हातशिलाईची पट्टीसुद्धा तुम्ही गळ्याला लावू शकता। तर इथे बघू शकता इथे आता आपल्याला लावायची आहे जी हुकपट्टी आहे तीसुद्धा आपल्याला बाहेरच्या साईडनी लावून आतमधल्या साईडने पलटून घ्यायची आहे। आणि त्यानंतर बघू शकता इथे जो आपण गळ्याला पायपिंग करत आहे तर पायपिंगसाठी नेहमी पट्टी आपल्याला क्रॉसमधल्या कपड्यामध्ये कट करून अशा पद्धतीने बाहेरच्या साईडनी जोडून आतमधल्या साईडनी जी आपली पायपिंग आहे तीसुद्धा आपल्याला लावून घ्यायची आहे। आणि पायपिंग लावताना बघू शकता इथे मी समोरचा पंचकोनी गळा केला होता तर जिथे आपला कर्व भाग आलेला आहे तिथून आपल्याला व्यवस्थित जे आहेत एक चून पाडून घ्यायची कापडला। त्याच्यानंतर आपल्याला इथे थोडासा कट्स द्यायचा की जेणेकरून जो आहे तो आपला कोपरा पंचकोनी गळ्याचा तो व्यवस्थित फिनिशिंग दिसेल समोरून वरच्या साईडनी आणि जो गळ्याचा जो शेप आहे तो सुद्धा बिघडणार नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग जी आहे ती लावून घ्यायची आहे आणि पायपिंग बघा इथे व्यवस्थित आपल्याला गोल अशी ठसेदार पायपिंग येणार। ह्याच पद्धतीने आपल्याला ही पट्टी जी आहे ती आतमधल्या साईडनी पलटून घ्यायची असते।
तर बघू शकता मंडळी, इथे आपली परफेक्ट जी आहे ती गळ्याची सुद्धा पायपिंग करून झालेली आहे। त्याचप्रमाणे आपल्याला इथे दुसऱ्या सुद्धा गळ्याला त्याच सारखी जी पायपिंग आहे ती सुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायची आहे। तर बघू शकता इथे अशा पद्धतीने जे आहे ते आपलं प्रिन्सेस कटचं फ्रंट पार्टचं फुल स्टिचिंग आपलं इथे शिवून तयार झालेलं आहे आणि तेही फिनिशिंग आणि फिटिंग सहित आणि कॅपसुद्धा आपले जे आहे ते अगदी परफेक्ट लावून झालेले आहे। तर तुम्हाला अशाच पद्धतीचं फिनिशिंग आणि फिटिंग शिवायचं असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा। चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये।